माळेगाव कारखान्यासंदर्भातली, कारण या कारखान्यासाठी मतमोजणी सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनलची सत्ता स्थापनेकडे आता वाटचाल सुरू आहे। निळकंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार आघाडीवर आहे, तर दुसरीकडे चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहे। यामध्ये चंद्रराव तावरे, रणजित खलाटे, वीरसिंह गवारे, राजश्री कोकरे आघाडीवर आहे, तर अजून 20 उमेदवारांचा निकाल हाती येणं बाकी आहे। या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना विजयी देखील घोषित करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊयात। सागर, आपण पाहतोय अजितदादांना आधीच विजयी घोषित करण्यात आलेले आहे, एक हाती सत्ता मिळणार का, काय चित्र आहे? नक्की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला 24 तास झालेले आहेत। काल 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती, अजूनही निकाल हाती आलेले नाही आहेत। अजित पवार यांच्या जागेचा एकमेव निकाल जो आहे तो हाती आलेला आहे आणि त्यामुळे आता 17 जागांवरती आघाडी जी आहे ती निळकंठेश्वर पॅनलला पाहायला मिळते। आपल्याबरोबर केशव जगताप विद्यमान चेअरमन आहेत, त्यांच्यावर बातचीत करणार। 17 जागांवरती आघाडी मिळतीये, काय तुम्ही सांगणार आहे आणि किती वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित? साधारणपणे 1 वाजेपर्यंत सगळे निकाल येतील। आता थोडं एक 6-6.5 हजार मताचे सगळं सेपरेशन करून बॅलेट पेपर वेगळे गठ्ठे बांधलेले आहेत। आता फक्त काउंटिंग राहिले। काय वाटतं, विश्वास व्यक्त केलाय की सत्ता कायम राहील, काय म्हणणं आहे तुमचं सहकार पॅनल? 5 जागा पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत, दुसरी जी आघाडीच्या 34 पेठ आहेत तो मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे तिथेही आमचे उमेदवार आघाडी घेतील आणि आम्ही बहुमतात जाऊ समावेश। पैसे तर त्यामुळे अजितदादांची एक हाती सत्ता येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र बघा, अद्याप मतमोजणी पूर्ण झालेली नाहीये, मात्र तरी सुद्धा दादांना या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आलेले आहे।